गुड मॉर्निंग. ठीक आहे, लास्ट लेक्चर मध्ये आपण व्हॉट इज द मीनिंग ऑफ डिफ्युजन, व्हॉट इज द मीनिंग ऑफ डिफ्युजन बघितलं होतं इन टर्म्स ऑफ व्हॉल्यूम पर युनिट टाइम. ओके, ठीक आहे. त्याच्यानंतर मोल्स पर युनिट टाइम आणि इन टर्म्स ऑफ डिस्टन्स ट्रॅव्हल. डिस्टन्स ट्रॅव्हल, ट्रॅव्हल कोण ट्रॅव्हल करणार? गॅस मॉलिक्यूल. डिस्टन्स कोण ट्रॅव्हल करणार? गॅस मॉलिक्यूल ट्रॅव्हल करणार. ठीक आहे. तर या तीन टर्म मध्ये आपण त्याचे फॉर्म्युलेज बघितले होते. त्याचे फॉर्म्युले याच्यामध्ये काय बघितलं होतं? याच्यामध्ये आपण बघितलं होतं बघा, काय टर्म ऍड झाली होती की आपण हे शिकतोय, काय शिकतोय आपण? शिकतोय की रेट ऑफ डिफ्युजन. रेट ऑफ डिफ्युजन R1 अपॉन R2 इज इक्वल टू आपण काय लिहितो? V1 अपॉन टाइम T1. व्हॉल्यूम काय म्हणतात त्याला? बाहेर पडलं म्हणजे व्हॉल्यूम डिफ्यूज डिवाइडेड बाय टाइम टेकन. त्याच्यानंतर दुसरं घेतलं होतं की V2, दुसरा गॅस, त्याचं व्हॉल्यूम डिफ्यूज डिवाइडेड बाय टाइम टेकन, किती वेळामध्ये किती गॅस डिफ्यूज झाला. त्याच्यानंतर यालाच आपण इज इक्वल टू कशासोबत करून टाकलं होतं? आपला मॉलिक्युलर मास इनव्हर्सली प्रोपोर्शनल असल्यामुळे 2 खाली M1 व खाली M2 वर. ठीक. त्याच्यानंतर मोल्सचं पाहिलं होतं. इथं काय झालं होतं? N1 अपॉन T1 आणि इकडे काय आलं होतं? N2 अपॉन T2. ठीक आहे. डिस्टन्स ट्रॅव्हलचं पण काय होतं? डिस्टन्स ट्रॅव्हलचं होतं बघा डिस्टन्स D1 ट्रॅव्हल्ड इन T1 टाइम आणि डिस्टन्स ट्रॅव्हल्ड T2 इन T2 टाइम. D2 इन T2 टाइम. ठीक आहे. तर याच्यावर आधारित आपण क्वेश्चन्स बघूया. ठीक आहे. रिव्हिजन बघा. आता ते फॉर्म्युले दिलेले मी, त्या फॉर्म्युल्याचा वापर कसा करायचा. क्वेश्चन आहे 20 ml ऑफ हेलियम गॅस. ही नाही येते, हेलियम या. हेलियम इज डिफ्यूज इन 5 सेकंड. काय म्हणे? 20 ml काय व्हॉल्यूम आहे. 20 ml हेलियम गॅस डिफ्यूज इन 5 सेकंड. 5 सेकंदामध्ये तो डिफ्यूज झाला. फाइंड द व्हॉल्यूम ऑफ O2 डिफ्यूज इन 10 सेकंड थ्रू सेम मोड. काय म्हणे की एका कंटेनर मध्ये काय केलेलं आहे म्हणे, असं छोटंसं होल ठेवलेलं आहे इथं. त्याच्यामध्ये पहिले हेलियम टाकला आणि तो 5 सेकंदामध्ये निघून गेला, डिफ्यूज होऊन गेला. ठीक आहे. त्याच्यानंतर काय केलं? याच्यामध्ये परत O2 टाकला, तर त्याला पण डिफ्यूज व्हायला किती सेकंद लागले? 10 सेकंद. तर काय करायचंय आपल्याला? फाइंड द व्हॉल्यूम ऑफ O2. तर O2 चं किती व्हॉल्यूम निघलं? याचं किती निघलं? 20 ml. याचं किती निघलं? ह्या कंटेनर मधून किती बाहेर निघला? 20 ml. 5 सेकंदामध्ये ह्या कंटेनरच्या होल मधून किती हेलियम निघला? 20 ml. तर त्या हेलियमच्या जागी O2 आपण याच्यामध्ये भरला आणि 10 सेकंदामध्ये ह्या होल मधून किती O2 बाहेर पडत हे आपल्याला काढायचं. ठीक आहे. तर आपला फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे, आपल्याला हे पण माहिती आहे. हे काय दिलेलं आहे? V1 दिलेलं आहे. ठीक आहे. कॉमा V1 किती आहे? 20 ml. तुम्हाला समजतंय म्हणून मी लिहितोय. डायरेक्ट फॉर्म्युला लिहायचा आहे कारण नीट सीईटी ला आपल्याला वेळ नसतो. ठीक आहे. किती सेकंदामध्ये झाला? T1 सेकंड. किती? 5. ठीक आहे, सेकंड. त्याच्यानंतर काय सांगितलं? O2 चं व्हॉल्यूम माहिती का? नाही. ठीक. बस टाइम माहिती का? T2. यस माहिती आहे, 10 सेकंड. ओके. मग आपला फॉर्म्युला काय आहे? R1 अपॉन R2 इज इक्वल काय? रेट ऑफ डिफ्युजन इज इक्वल टू V1 अपॉन V1 अपॉन T1 डिवाइड बाय V2 अपॉन T2 इज इक्वल टू अंडर रूट ऑफ M2 डिवाइड बाय M1. आता बघा, रेट ऑफ डिफ्युजन माहिती आहे आपल्याला? कुठं सांगितलंय का? बिलकुल नाही माहिती. त्याच्यामुळे याची काही गरज नाही आपल्याला. इथे बघा हे काय M1 आणि M2 काय? मोलार मास ऑफ गॅसेस. M1 माहिती का? बिलकुल माहिती आहे. हेलियमचं किती आहे? 4 माहिती आहे आपल्याला. M2 मोलार मास ऑफ ऑक्सिजन माहिती 32. मग काय करायचं? हा 2 भाग घ्यायचे, हे 2 भाग घ्यायचे आणि याला काय करायचं? बाजूला. गुणोत्तर शिकलेले असं नाही, हे 2 पण काय असतात? सारखे असतात. कधी गरज पडेल तर आपण हे घेऊ, कधी गरज पडेल तर हे घेऊ, कधी गरज पडेल तर हे.
जे आधी झालेले बघा, ह्या दोघांचा गुणोत्तरवर गणित झालेले स्टार्टिंगला मागच्या लेक्चर. ठीक आहे, तर मग हे दोन मग याची व्हॅल्यू टाकू. V1 किती आहे 20 ml. ओके, डिवाइड बाय T1 किती आहे 5 सेकंड. ओके, नो प्रॉब्लेम. V2 माहित नाही, काढायचंय. T2 10. ओके, कोई बा नो प्रॉब्लेम. इथे किती आहे 32. O2 V2 कशासाठी, तर इथं किती M1 किती 4, हेलियम साठी 4. पहिला आपण हेलियमला पाठवूया. ठीक आहे, जसं सिक्वेन्सनं ज्याला जे मानतात, जर V1 हेलियमचं असेल तर M1 हे सुद्धा हेलियमचंच असेल. ठीक आहे, गडबड करायचं नाही. गडबडीमध्ये काय करून टाकता, याला V1 मानतात आणि याचं M2 चं उलट सुलट घेऊन टाकतात, आन्सर चुकतं. ठीक आहे, आता बघा 5 1 5 5 चोक 20, 4 आले तर 4 आले, हे 10 बघा खाली आहे डिनॉमिनेटर मध्ये, वरती जाईल 40 होईल. ठीक आहे, मग इथे किती होईल बघा 40 डिवाइड बाय V2 इज इक्वल टू अंडर रूट ऑफ 32. हे बघा 32 4 1 4 32, 8 चोक 32. ठीक आहे, 8 चोक 32. मग काय करायचं 8 4 8 32. ठीक आहे, त्याच्यानंतर काय करणार मग आपण, त्याच्यानंतर आपण स्क्वेअर करू दोन्ही साइडचा. ठीक आहे, दोन्ही साइडचा स्क्वेअर करूया. बघूया का 32 ते थांबायचं. स्क्वेअर केलं तर जरा जास्त कॉम्प्लिकेटेड होईल, कारण तुम्हाला V2 च असते. आता ह्या 8 ची फोड बघा कशी करतो. 4 गुणिला 2 इज इक्वल टू 40 डिवाइड बाय V2. शिकलेले तुम्ही. आता या 4 चा स्क्वेअर काढा, स्क्वेअर रूट याला घेऊन टाका. 4 चा स्क्वेअर किती आहे 2 अंडर रूट 2. क्लियर आहे. त्याच्यानंतर हे 40 जसंच्या तसं, V2 जसंच्या तसं. ठीक आहे, हे V2 इकडे शिफ्ट करतो, 2 ला खाली शिफ्ट करतो. 40 डिवाइड बाय 2 रूट 2 इज इक्वल टू V2. क्लियर आहे. ठीक आहे, चालेल. त्याच्यानंतर हे लिहून घ्या. ठीक आहे, 1 2 3 झालं. मग काय करणार, हा आपल्याला खाली रूटची साइन नकोय. मग आपण काय करणार, याला तुम्ही शिकलेले असाल रॅशनलायझेशन किंवा हे, मलाही नाही माहित मराठीत काय म्हणतात, रूट 2 न डिवाइड आणि हे. मग इथं काय राहिलं V2. आता हे V2 इकडे लिहून घेतो. ठीक आहे, इज इक्वल टू रूट 2 इंटू रूट 2 किती झाले 2. रूटची साइन निघून जाते. मग इथे काय, आणि इकडं 40 हे रूट 2 जसंच्या तसं, हे रूट 2 जसंच्या तसं. बरं एक मिनिट, तुम्हाला याचे ऑप्शन द्यायचे राहिले. याचे ऑप्शन द्यायचे राहिले. इथं ऑप्शन देतो बघा, या डब्यामध्ये ऑप्शन देतो. तुमचे ऑप्शन आहे बघा, त्याच्यावरून आन्सर काढा. 10.1 ml ऑप्शन ए, सॉरी ऑप्शन ए 10.1 ml कॉमा ऑप्शन बी बघा 12.5 ml, ऑप्शन सी 1414 ml. सगळे ml मध्ये, जागा नाही म्हणून मी ml लिहित नाही, सगळे ml मध्ये. आणि लास्ट आहे बघा 15.60 ml, 15.60 15.60. ओके, सगळे ml मध्ये. मी ml लिहिलं नाही, तुम्ही लिहून घ्या. त्याच्यानंतर झालं 2 इंटू 2, रूट 2 गेले कटून 2, आणि या आधीचे 2, हा आधीचा 2 जसाच तसा, हे दोघांचा गुणाकार 2. मग काय करणार 10 बघायला भागून 10 10 रूट 2 V2. पण आपल्या ऑप्शन मध्ये तर नाही. काय करायचं तर माहिती, हे बघा मी तुम्हाला लास्ट लेक्चर मध्ये याची व्हॅल्यू लक्षात ठेवा. याची व्हॅल्यू काय सांगितली होती मी 10 इंटू 1.414. पाठ ठेवा, या व्हॅल्यू तुम्हाला फार लागणार आहे. 1.414 करा गुणाकार 14.14 ml. ऑप्शन सी V2 इज इक्वल टू ऑप्शन सी. पाठ ठेवायची. कधी कधी ही बी येऊ शकते, पण ही जर व्हॅल्यू आली नाही तर मग तुम्हाला ही व्हॅल्यू माहित पाहिजे. ठीक आहे.
11वी 12वीला आलेले आहात ही व्हॅल्यू पाठ असणं आवश्यक आहे. ठीक आहे. √2 √3 1/√2 1/√3 कळालं? काहीच नाहीये, ही गोष्ट लक्षात ठेवा. मी तर खरं सांगतो तुम्ही ना लक्षात ठेवलं पाहिजे की 8 ला कसं लिहितात, 8 ला 2√2 लिहितात. 8 याचा स्क्वेअर करा बरं, काय होईल? 2 चा स्क्वेअर 4 इंटू √2 चा स्क्वेअर, √2 चा स्क्वेअर 2 किती आलं? 8. पाठ ठेवा. ही बी व्हॅल्यू जर लक्षात राहिली ना तर तुमच्या कॅल्क्युलेशन वाचतात. इथं लक्षात आलं की तुम्ही डायरेक्ट या स्टेपवर आले असते. कुठं? या स्टेप, या स्टेप डायरेक्ट 2√2 इकडून पाठवलं असतं पटपट पटपट. कॅल्क्युलेशन वाढवा, जेवढे गणित सोडवा तेवढे कॅल्क्युलेशन तुम्हाला लक्षात येईल. क्लिअर आहे? ठीक आहे. 8√2 त्याच्यानंतर बघा आणखीन एक बघा 12 चा रूट कसं काढू? 12 √12 याचं कसं आलं बरं? √12 सिंपल आहे. 12 ची कोड कशी होती? 4 गुणिला 3 2 चा √2 √3 लक्षात राहिली पाहिजे. ही पण काय येतं? √12 जर असेल तर ही व्हॅल्यू हे अशी कुटाने न करता, आणि जर 8 असेल तर √8 असेल तर 2√2. ठीक आहे. या व्हॅल्यू लक्षात ठेवा, तुमच्या कॅल्क्युलेशन्स फास्ट होतील. जर पाठ करायची गरज नाही, नेहमीच गणित जर सोडवत राहिले तर तुम्हाला माहिती. नेक्स्ट प्रॉब्लेम तुम्हाला होमवर्क आहे, त्याचा आन्सर मी ग्रुप मध्ये टाकल नंतर म्हणजे परवा. नेक्स्ट प्रॉब्लेम आहे बघा 400 ml of helium diffused in 25 seconds. Find the volume, ठीक, of O2 diffused in 10 seconds. 400 सॉरी इथं 40 झालं. 400 क्लियर आहे? पाठा निवडा आणि सोडवा. लिहून घ्या प्रॉब्लेम, पॉज करा, लिहून घ्या प्रॉब्लेम आणि सोडवून मला आन्सर पाठवा. ठीक आहे. नेक्स्ट प्रॉब्लेम लिहितो. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे 24 ग्राम ऑफ H2. पहिले हेलियम होता, आता हायड्रोजन. 24 ग्राम ऑफ H2 डिफ्यूज इन 5 सेकंड. ठीक आहे. 24 ग्राम ऑफ H2 डिफ्यूज इन 5 सेकंड. एक मिनिट, सॉरी माईक लावायचं विसरलो होतं, परत तुम्ही म्हणता सर आवाज येत नाही आला. ठीक आहे. नेक्स्ट तर काय 24 ग्राम of H2 diffuse in 5 seconds. 24 gram of H2 is diffused in 5 seconds. Find the mass of O2 diffused in 10 seconds. पहिले काय दिलंय की बाबा 24 ग्राम आपला हायड्रोजन आहे, तो काय होतोय म्हणे एका कंटेनर मधच्या होल मधून डिफ्यूज होतोय म्हणजे बाहेर पडतो. ठीक आहे. किती सेकंदामध्ये? 5 सेकंदात. आणि त्याच कंटेनर मध्ये 10 सेकंदामध्ये किती ऑक्सिजन बाहेर पडतं असं तुम्हाला विचारलं. एक लक्षात ठेवा, थ्रू सेम होल याचा अर्थ काय माहिती का? थ्रू सेम होल म्हणजे त्या होलचा एरिया काय आहे? कॉन्स्टंट आहे. कळलं का? एरिया काय त्याचा? कॉन्स्टंट आहे. प्रेशर आपण कॉन्स्टंट मानलेलंच आहे. ठीक आहे. टेम्परेचर पण काय कॉन्स्टंटच मानलेलं आहे. ठीक आहे. असं आपण अज्युम करायचं, भले सांगितलं नसेल तरी. बरं, नेक्स्ट बघा बघूया. म्हणजे आपल्याला पहिले काय दिलंय? इथं काय दिलंय? मास दिले. आणि आपण जेवढे पण फॉर्म्युले शिकलोय आपल्याला आता आपण बघितलं ना की इन टर्म्स ऑफ व्हॉल्यूम, इन टर्म्स ऑफ मोल्स, इन टर्म्स ऑफ डिस्टन्स ट्रॅव्हल, या 3 गोष्टी बघितल्या. पण इथे काय ग्राम मास दिले. इन टर्म्स ऑफ मास असा काही फॉर्म्युला मी तुम्हाला दिला का? नाही, पण तुम्ही डिराइव्ह करू शकता. कसा? बघा, R1 upon R2 is equal to N1 upon T1 is equal to N2 upon T2 is equal to under root M2 upon M1. काही आठवतंय का? काही थोडंसं आठवतं? हे बघा, N काय असतं? N काय असतं? नंबर ऑफ मोल्स इज वेट गिवन इन ग्राम, म्हणजे काय असतं? मास अपॉन मोलार मास. वेट गिवन इन ग्राम अपॉन मोलार मास. N1 च्या जागी आपण ह्या व्हॅल्यू टाकू शकतो. या दोन व्हॅल्यू इथं
M1 अपॉन कॅपिटल M1, इथं N2 च्या जागी स्मॉल m2 अपॉन कॅपिटल M2 हे पण टाकू शकतो. पण इथं गोंधळ न घालता आपण काय करू, N1 ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करू. N1 इज इक्वल टू काय 24 क्लियर आहे, डिवाइड बाय हायड्रोजनचं ॲटॉमिक मास 2 किती आलं 12 मोल हायड्रोजन. ठीक आहे, किती सेकंदामध्ये, टाइम t1 किती आहे 5 सेकंदामध्ये. हे जसंच्या तसं नंबर ऑफ N1 ची व्हॅल्यू काढली, मास अपॉन हे. N2 ची व्हॅल्यू काढूया. N2 मध्ये ऑक्सिजन माहिती आहे, पण ऑक्सिजनचं आपल्याला हे माहिती आहे का नाही, x मानलं. ग्राम माहिती का आपल्याला, किती ग्राम ऑक्सिजन आहे, मास ऑफ ऑक्सिजन माहिती का नाही, काढायचं आहे, x मानलं. ठीक आहे, मग काय असंच येईल x अपॉन 32, काही प्रॉब्लेम नाही. टाइम t2 किती आहे 10 सेकंड. लिहून घ्या एवढं, टाइम t2 किती आहे 10 सेकंड. मग काय करायचं, या व्हॅल्यू इथे टाकायच्या, हे दोन रेशो घेऊ आपण. ठीक आहे, कारण r1 r2 आपल्याला दिलेली नाही, रेट ऑफ डिफ्युजन दिले का नाही दिले, पण मास माहिती आहे मोलार मास, आपण हे दोन. मग काय येणार, N1 च्या जागी काय व्हॅल्यू टाकायची 12, T1 च्या जागी काय व्हॅल्यू टाकायची 5. फक्त सेकंड झालं का, हा सर स्वस्ताचा नशा. ओके, त्याच्यानंतर हे N2 ची व्हॅल्यू x अपॉन 32, त्याला पूर्ण डिवाइड बाय 10 सेकंड. कळतंय? ओके, आता बघा इथे गोल्डी झाला पाहिजे कॅल्क्युलेशन करताना. त्याच्यानंतर इज इक्वल टू करता काढून टाकू वाटतं अंडर रूट m2 म्हणजे ऑक्सिजन 32, M1 हायड्रोजन 2. बघा हे डिनॉमिनेटरचा डिनॉमिनेटर आहे, वर जाईल 12 ला गुणिला जाईल, म्हणजे किती जाईल 12 ला गुणिला जाईल. बरोबर आहे की नाही, या 12 ला गुणिला जाईल म्हणजे 12 गुणिला 10. आता हा 32 खाली जाईल, खाली जाईल म्हणजे आपण कसा जाईल वरतीच जाईल. कळतंय, 12 गुणिला 32. ओके, हा 5 काही खाली, हा 5 काही इथून खाली, म्हणजे हा काही 5x. ओके, इकडे काय तुम्हाला बे एक बे आणि हे 16, 16चा स्क्वेअर रूट काढता येतो तुम्हाला 4 इज इक्वल टू 4. मग काय करू, याला याला गुणू 20x इज इक्वल टू हे असंच राहू द्या 12 गुणिला 10 गुणिला 32. x इज इक्वल टू बरोबर आहे ना 12 गुणिला 10 गुणिला 32 भागिला 20. हे शून्य गेलं, हे शून्य गेलं. ठीक आहे, 16 गुणिला 12 पाठच असेल 144 ग्राम. मोलार मास काय असतं, वेट गिवन इन ग्राम. हे कशात लिहिलं ग्राम, हे पण कशात येणार ग्राम. बरोबर, 12 गुणिला 44 माझ्या हिशोबानं नाही 16 गुणिला नाही 44 नाही, सॉरी 12 सकून 72 तिला 2 हातचे आले. ओके, 32 आणि 192 बघा काढून 192 ग्राम. ठीक आहे, चल नेक्स्ट क्वेश्चन. कळालंय का, काहीच नाही, फक्त इथं काय आहे की जे तुमचं मास दिलेलं होतं ना, मास बरोबर आहे, हे मास काय केलं आपण याच्या N1 च्या टर्म केला. आपल्याला याचा माहिती आहे, याची फॉर्म माहिती आहे. ज्याला मला नाही माहित तर N1 चं काय करायचं, N1 इज इक्वल टू मास इन gm ग्राम डिवाइड बाय मोलार मास. इकडून असं करायचं, मग हे काढायचं, हे काढायचं, असं करलं तरी सावध. पण आता काय कमीत कमी स्टेप मध्ये आन्सर काढा, कमीत कमी याच्यामध्ये, आणि प्रॅक्टिस झाली ना तेव्हा तुम्हाला पटपट कळतं. 2 2 3 3 4 4 गणित याच्यावरचे झाले होते. हे सर्वात हाय लेवलचं गणित होतं आतापर्यंत. याच्यापेक्षा अजून हाय मला नाही वाटत ह्या टॉपिक वर काढल्या जाईल. ठीक आहे, चालेल, लिहून घेतलं. कॅल्क्युलेशन चुकू नका देऊ. हे जे खाली आलं होतं ना डिनॉमिनेटर, ठीक आहे, हे पण जरा बरोबर करायला पाहिजे. एकदम शिस्तीमध्ये शांतपणे डोकं लावून मन स्थिर ठेवून काम करायचं. नेक्स्ट क्वेश्चन लिहितो. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन. x ml of H2 इफ्यूज इन 5 cm. काय सांगितलंय,
x ml ऑफ H2. ml म्हणजे काय येतं, व्हॉल्यूम येतं. ठीक आहे, किती ml H2 इफ्यूज होतोय. इफ्यूज म्हणजे डिफ्यूजच आहे. फक्त इफ्यूज आणि डिफ्यूज मध्ये फरक काय, की इफ्यूज एका मोठ्या होल मधून बाहेर पडत असतो. सॉरी, डिफ्यूज एखाद्या मोठ्या सिग्निफिकंटली मोठ्या होल मधून काय होत असतं, गॅस मॉलिक्यूल बाहेर पडत असतात. इफ्यूज काय असतं, एकदम टायनी होल असतो, बारीक पिन होल, पिनासारखा. ठीक आहे, तर x ml ऑफ H2 इज इफ्यूज इन 5 सेकंड. बरं, किती, x ml. बरं, जाऊ दे, ठीक आहे. फाइंड द टाइम टेकन बाय सेम व्हॉल्यूम ऑफ O2. सेम व्हॉल्यूम ऑफ O2 म्हणजे हा पण किती इफ्यूज होतोय, x ml ऑफ O2 टू इफ्यूज थ्रू सेम होल. त्याच होल मधून हा पण सेम व्हॉल्यूम म्हणजे याचा पण व्हॉल्यूम किती असणार, H2 च्या बरोबर. म्हणजे याचा पण व्हॉल्यूम किती आहे, x ml. मग बघा काय काय गिवन येतं, काय काय नाही आहे. कोणता फॉर्म्युला वापरणार, R1 upon R2 is equal to व्हॉल्यूम दिले म्हणून V1 upon T1 is equal to V2 upon T2 is equal to under root M2 upon M1. अंडर रूट M2 upon M1. R1 R2 दिले का, रेट ऑफ डिफ्युजन नाही, हे दोघं बघू. ठीक आहे, व्हॉल्यूम दिलेले किती दिले, x ml अपॉन T2 किती दिले, अरे स्वस्तातला असा झोप नाही झाली. ठीक आहे, V2 किती दिलेले, ते पण x ml दिलेले. बरोबर आहे, मी शॉर्टकट घेतले, गिवन B1 काही लिहित बसलो नाही. हे पण सेम येतं, हे पण सेम आहे. हे 10 येतं, हे बी 10 आहे. हे 15 येतं, हे 15 आहे. ठीक आहे, टाइम काढायचा आहे. T2 काय करायचं आहे, काढायचं आहे. ओके, ठीक आहे, कोई प्रॉब्लेम, नो प्रॉब्लेम. मग M2 काय, मोलार मास ऑफ हायड्रोजन 32 डिवाइड बाय M1 हायड्रोजन 2. ओके, काय होणार, हा x कटला, हा 5 खाली येईल, T2 वर जाईल, 5 खाली येईल, इज इक्वल टू 32 अंडर रूट 4. आता सोडवलं होतं ना, बे 16 त्याचा स्क्वेअर रूट. T2 इज इक्वल टू काय, T2 इज इक्वल टू 20 सेकंड. खत्म, कोई टेंशन नहीं, कोई नहीं, कुछ नहीं. ठीक है, चल नेक्स्ट क्वेश्चन पास करतो. ठीक आहे, एक डायग्राम दिलेली बघा, एक्स वाय 2 पॉइंट आहे कॉर्नर. त्याच्यानंतर हा एक पाईप आहे. हा काय आहे, एक पाईप आहे. या पाईप मध्ये एका साइडनं HCl गॅस पास केलाय, एका साइडनं NH3 अमोनिया गॅस पास केला. ओके, हायड्रोक्लोरिक ऍसिड आणि अमोनिया गॅस काय केले, पाठवले. बर, त्याच्यानंतर काय सांगितलंय की खाली बघा, जेव्हा NH3 म्हणजे अमोनिया प्लस HCl रिएक्ट होतात म्हणजे एकमेकांमध्ये मिसळतात, तर काय बनतो, NH4 अमोनियम क्लोराईड. काय बनतो, अमोनियम क्लोराईड. हा काय असतो, एक व्हाईट कलरचा गॅस असतो. हा काय असतो, एक व्हाईट कलरचा गॅस असतो. ठीक आहे, एवढं. तर ऍट व्हॉट डिस्टन्स फ्रॉम x, ह्या x पासून कोणत्या डिस्टन्सवर फर्स्ट व्हाईट फ्यूम अपीयर्स. ह्या x पासून किती अंतरावर पहिल्यांदा पांढऱ्या फ्यूम्स तयार होतील. पांढऱ्या फ्यूम्स कधी तयार होतील, जेव्हा हे दोघं एकमेकाच्या संपर्कात येतील पहिल्यांदा, आणि पहिल्यांदा संपर्कात आल्या तर अमोनियम क्लोराईड. ठीक आहे, जेव्हा तुम्ही प्रॅक्टिकल्स करतात ना, त्याच्यात व्हाईट फ्यूम्सचं बनतं. भरपूर तुम्हाला प्रॅक्टिकल्सची मी सांगितलेली कसं प्रॅक्टिकल करतात. ठीक आहे, त्याच्यात बघू नंतर, आता वेळ नाही. ठीक आहे, तर मग आपण बघूया काय नाही बरं नेमकं. इकडून अमोनिया चाललाय, ओके, NH3 नॅशनल हायवे. ओके, इकडून HCl चाललाय. कोण फास्ट ट्रॅव्हल करेल, HCl करेल का अमोनिया करेल, ते कळण्यासाठी तुम्हाला यांचं मोलार मास माहित पाहिजे. या दोघांचं याचं किती आहे, 14 + 3 17. ठीक आहे, याचं 17 आहे. त्याच्यानंतर याचं किती बरं मोलार मास, 36.5. 1 + 35. झोप नाही झाली. ठीक, कळालं. याचं किती आहे, NH4 नायट्रोजन 14 + 3 17. 1 + 35.36. हा जड आहे, हा हलका आहे. कोण पटपट ट्रॅव्हल करेल, ऑफकोर्स अमोनिया. हा ट्रॅव्हल करेल, हा पटपट येईल. कुठं येईल, ह्या पॉइंट पर्यंत.
इकडे जास्त नाही, हा पटपट ट्रॅव्हल करण, हा हळू 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 हळू, हा अर्ध्यापेक्षा जास्त डिस्टन्स ट्रॅव्हल करून कुठेतरी एका पॉइंटला इकडे भेटेल. ठीक आहे, तर आपल्याला हे डिस्टन्स काय करायचंय, काढायचं. क्लिअर आहे. कोणता फॉर्म्युला वापरणार, डिस्टन्स ट्रॅव्हल्ड वाला. डिस्टन्स ट्रॅव्हल्ड काय, डिस्टन्स ट्रॅव्हल्ड वाला फॉर्म्युला r1 अपॉन r2, r1 अपॉन r2. ओके, त्याच्यानंतर d1 अपॉन d2, सॉरी d1 अपॉन t1, d2 अपॉन t2 इज इक्वल टू अंडर रूट m2 अपॉन m1, अंडर रूट m2 अपॉन m1. ओके, चलो हे तर माहित नाही, रेट ऑफ डिफ्युजन कुठे दिलंय का नाही, हे दिलेलं आहे. हे दिलेलं आहे, किती दिलेलं आहे आता माहित नाही. हे बघा, टोटल डिस्टन्स 2 मीटर. ठीक आहे, तर एक मला सांगा, आपल्याला ही गोष्ट तर कळाली की अमोनिया फास्ट ट्रॅव्हल करणार आहे. तो काय करणार, अर्ध्यापेक्षा जास्त अंतर कापून टाकल्याच्या नंतर याला भेटेल. बरोबर आहे. मग आपण काय करू, इथून बी पॉइंट पर्यंत काय होतोय, अमोनिया जातोय आणि ह्या राहिलेल्या पॉइंट पर्यंत काय करतोय, HCl ट्रॅव्हल करतोय. ठीक आहे, तर मग आपण त्यांचं काय करूया, डिस्टन्स पकडूया. डिस्टन्स कसं पकडणार आपण, इथून इतकं डिस्टन्स आपण डी पकडूया. किती, इथून इतकं डिस्टन्स किती राहील, डी राहील. सो लेट डिस्टन्स, मी लिहून देते कारण काय होतं पुढे वाचता नाही. डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय NH3 will be T. ठीक आहे, आपल्याला x पासून विचारलंय म्हणून मी NH3 ला घेतलं. जर मला इकडून विचारलं असतं तर डिस्टन्स ट्रॅव्हल बाय HCl विल बी. का बरं, कारण काय होतं माहिती का, इकडून चाललोय ना, आपल्याला इकडून मोजायचं सांगितलं x पॉइंट पासून, म्हणून इकडून कोण येतोय ते पकडलंय. जर पुढच्या तिकडून विचारलं तर तिकडून करा. ठीक आहे, देन d मीटर. ओके, देन डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय HCl. किती येणार आहे, डिस्टन्स ट्रॅव्हल बाय HCl विल बी. आता बघा, टोटल डिस्टन्स 2 मीटर आहे, त्यातलं एवढं डिस्टन्स किती झालंय, इतकं इथपर्यंत झालंय d. तर आपल्याला इतकं डिस्टन्स काढायचं आहे, तर 2 मीटर मधून एवढं डिस्टन्स वजा केलं, एवढ्या मोठ्या डिस्टन्स मधून एवढं मोठं डिस्टन्स वजा केलं तर किती डिस्टन्स मिळणार, म्हणजे काय, 2 - d मीटर. क्लियर आहे. ओके, राइट, ये अटकत रहा. चलो देखते हैं. तर मग टाकूया व्हॅल्यू, टाका व्हॅल्यू, मिळवा आन्सर. हे दोन रेशो पकडायचा आहे आपल्याला. d1 किती आहे मानलं आपण, d1 किती मानलं, d. टाइम किती आहे, टाइम आय थिंक टाइम दिलेला आहे काय, d1 अपॉन t1. आता बघा टाइम काय आहे, दोन्ही गॅस आपण काय करतोय, एक साथ सोडतोय. क्लियर आहे, दोन्ही गॅस एक साथ सोडतोय तेव्हा हे दोघं जण ट्रॅव्हल करताय. दोघं जण एक साथ ह्या पॉइंटला मिळताय म्हटलं आपण बी पॉइंटला. का बरं बी पॉइंटला, ए पॉइंटला का नाही, सी पॉइंटला का नाही, तर लक्षात घ्या NH3 हलका आहे त्याच्यामुळे तो फास्ट ट्रॅव्हल करतो. ठीक आहे, HCl जड आहे म्हणून तो हळू ट्रॅव्हल करतो. त्याच्यामुळे तुम्हाला बेसिक लॉजिक नुसार तुम्हाला समजून जातं की NH3 ने अर्ध्यापेक्षा जास्त अंतर पार केल्यावर HCl त्याला जाऊन भेटणार. NH3 ने अर्ध्यापेक्षा जास्त अंतर पार केल्यावरच HCl मिळणार. आणि दोघं टाइम काय करणार, ट्रॅव्हल सेम करणार. दोघांचा टाइम काय राहणार आहे, सेम राहणार आहे. बघा हा जसा सोडला तसा हा सोडला, फक्त हा बिचारा हळू 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 येतोय, पण हा पटपट येऊन अर्ध्यापेक्षा जास्त अंतर काय करतोय, कव्हर करतोय. दोघं किती टाइम घेणार, सारखाच टाइम घेणार. बर, आणखीन एक गोष्ट मला सांगा, HCl आणि NH3 आणि HCl दोघं पण एकाच वेळी ह्या सेंटर पॉइंटला भेटण्यासाठी काय काय असायला पाहिजे बरं, काय कंडिशन पाहिजे, हा पण आणि हा पण एकाच वेळी सेंटरला भेटण्यासाठी काय कंडिशन पाहिजे,
कंडिशन अशी पाहिजे NH3 चं वजन आणि HCl चं वजन सेम पाहिजे. मॉलिक्युलर मास दोघांचं पण काय पाहिजे, सेम जर असेल तर दोघं कुठं भेटल, ए पॉइंटला. जर HCl न जास्त डिस्टन्स ट्रॅव्हल करावं आणि NH3 न जर कमी डिस्टन्स ट्रॅव्हल करावं, जसं आधी झालं बघा, HCl न कमी डिस्टन्स ट्रॅव्हल केलं आणि NH3 न जास्त डिस्टन्स ट्रॅव्हल केलं. त्याचं रिझन काय सांगितलं की NH3 चं मोलार मास हे कमी होतं. NH3 चं मोलार मास कमी होतं म्हणून NH3 हलका होता म्हणून ते जास्त डिस्टन्स ट्रॅव्हल केलं. पण आपल्याला अशी इच्छा आहे HCl न जास्त ट्रॅव्हल करावं, तर काय करावं लागेल, HCl चं मोलार मास कमी असलं पाहिजे आणि याचं जास्त. म्हणून हा हळू जाईल, हा जोरात. कळलं? जर दोघांचं मास सारखं असेल तर सेंटरला भेटतील सेम टाइमला. जर दोघांचं मास डिफरंट असेल, समजा याचं जास्त असेल तर ते इकडच्या साईडला भेटेल, अर्ध्या ॲपच्या पलीकडे भेटेल. जर याचं मास जर कमी असेल तर अर्ध्यापेक्षा पलीकडे जाईल. याचं मास जर कमी असेल तर अर्ध्यापेक्षा पलीकडे भेटेल. जर याचं मास कमी असेल तर अर्ध्यापेक्षा इकडे पलीकडे. या गोष्टी लक्षात ठेवा. म्हणजे दोन्ही पण टाइम किती घेणार, ह्या पॉइंटला पोहोचण्यासाठी किती घेणार, सारखाच घेणार. हा जितका टाइम फास्ट चालत जाईल तितकाच हा हळूहळू चालत इथं पोहोचेल. मग टाइम काय येणार याच्यामध्ये दोघांचा सारखा. सपोज टाइम टेकन बाय बोथ इज t. Therefore the time taken to meet at first will be same. Then time taken to meet, पहिल्यांदा जिथं भेट होईल तिथं, म्हणजे हा इतका पटकन आला, हा हळू आला, दोघांचा वेळ किती लागणार, सारखाच लागणार. विल बी सेम अँड दॅट इज टी. टी मानू आपण त्याला काय म्हणू, टी. ठीक आहे. हा पटकन आला, हा हळू आला, लगेच एकाच टाइमला. म्हणजे तुमचे दोन मित्र आहे बघा, एक जण राहतो पोलीस स्टेशन पाशी, एक जण राहतो तहसीलच्या तिथं. ठीक आहे. दोघं काय केले, निघले, एकाच टाइमला निघले लगेच. ते दोघं जण फोनवर बोलत होते, म्हटले गो म्हटले की दोघं जण, एक जण तहसील पासून निघला, एक जण पोलीस स्टेशन पासून निघला. एक जण येत होता पायी, एक जण जात होता मोटरसायकलवर. तर ते भेटणार कुठं, ते भेटणार सहसा सिल्लोड रोड. ज्याच्याकडे गाडी तो जास्त पुढे गेला, ज्याच्याकडे गाडी नाहीये पायी येत होता बिचारा, तो गजाननवाल्यापर्यंत कसा तरी पोहोचला असेल सिल्लोड कॉर्नर पर्यंत. कळतंय की नाही, त्या पद्धतीने. तहसील पासून हा पटकन आला, खूप मोठा अंतर ट्रॅव्हल केलं, पण सारख्याच वेळा. दोघं जण कुठेतरी भेटणार होते सारख्याच टाइम. पण दोघांचा टाइम कसा, टी. ठीक आहे, कळलं असं नव्हतं तुम्हाला. तर हा टी d1 अपॉन टी इज इक्वल अपॉन d2. d2 किती मानलं, 2 मायनस d. टाइम टेकन टी, सारखाच टाइम लागलाय दोघांना, दोघं हे इकडून ते तिकडून. ओके, इज इक्वल टू अंडर रूट कशाची, NH3 किती आहे, m2 अपॉन m1. m2 ओके, हे m1 आहे, हे m2, हे 17 आणि किती 36.5. डायरेक्टली द्या 17 आणि 36.5 कसं आलं तर इथं लिहून घ्या कुठं तरी, याचं काय आणि याचं काय. हां, त्याच्यानंतर बघा आता रफ कॅल्क्युलेशन, हे टी कटलं, d बाय 2 बाय d इज इक्वल टू अंडर रूट 17 दुनी 34. ओके, पॉइंट 34 आणि खाली किती उरले, 2 आणि हे झाले 25. 17 एक 17, 17च्या नंतर परत किती आले, परत आलं बघा 17 एक 17, 17 आणि 25 8, 17 पाचे 85, जवळपास 5. ठीक आहे, हे इतका. आता बघा हे नॉन स्टँडर्ड आलं, हे काय आलंय, नॉन स्टँडर्ड आलं. त्याचा स्क्वेअर रूट कसा फाइंड करणार, सर प्रॉब्लेम. आता एक आठवा, जर चांगले स्क्वेअर्स पार्ट असेल तर याचा स्क्वेअर किती येतोय, 2.25. नसेल हे माहित तर सरळ असं काढा, हे पॉइंट काढला, याचा किती स्क्वेअर येतो, 15चा स्क्वेअर किती येतो, तर 15चा स्क्वेअर येतो 225. जर इथं पॉइंट दिला, इथं पॉइंट दिला तर किती झाले, 2 पॉइंट झाले, इकडून 2 पॉइंट नंतर इथं पॉइंट याच्या जवळ आहे.
याच्या ही संख्या जवळ आहे का? आहे, बिलकुल आहे, काही प्रॉब्लेम नाही. मग त्याच्यामुळं छोटीशी असल्यामुळं याचा आपण रफली काय करू, मग स्क्वेअर रूट किती पकडू? 1.5. ठीक आहे, 30 पर्यंत स्क्वेअर पार्ट पाहिजे, पहिलेच सांगितलं होतं मी. ओके, त्याच्यानंतर हे डी जसंच्या तसं हे खालचं इकडं पाठवलं, मल्टिप्लाय बाय 2 मायनस डी. एक स्टेप जरा गाळतो मी. त्याच्यानंतर बघा काय होतं, याला असं लिहा वाटलं असतं रफली 2.25. त्याला रफली किती मानलं आपण? 2.25. ओके, मग काय गुणाकार करा, 3 मायनस 1.5 डी. ओके, हे इकडं डी, हे इकडं पाठवलं. ठीक आहे, 1.5 डी. ओके, हे इकडं पाठवलं, 3. ओके, इकडे आलं किती झालं? 2.5 डी इज इक्वल टू 3. बरोबर नाही, हे इकडं आलं, हा 1 आणि हा 1.5, 2.5. मग काय डी इज इक्वल टू 3 डिवाइड बाय 2.5. 3 डिवाइडेड बाय 2.5. याला कसं करणार? याला इज इक्वल टू 30 डिवाइड बाय 25. 25 चा पाडा पाठच असेल. ठीक आहे, तुमचे ऑप्शन द्यायचे मी परत विसरलो. ऑप्शन होते बघा, ऑप्शन होतं. ऑप्शन ए 1.4 मीटर, ऑप्शन बी 1.2 मीटर, ऑप्शन सी 0.8 मीटर, ऑप्शन डी 0.6 मीटर. ठीक आहे, आता बघा एखादा श्याम सारखा ज्याला गेस मारायची जास्त सवय आहे, त्यांनी गेस बी जरा असा टोका लावून मारला पाहिजे. याच्यात काय सांगितलंय? 0.8 मीटर. याच्यात किती डिस्टन्स सांगितलंय? 0.6 मीटर. हे याचा आन्सर काढलं, तुमचा आन्सर मिळणार. आता इथं जरा बघा, जर तुम्हाला एखाद्या तुक्का मारायचा असेल, तुम्हाला नाही लक्षात, पण आता मला तुक्का मारायचा आहे, कसा मारणं त्याची बी आयडिया सांगतो. 0.8 मीटर, 0.4 मीटर. आपल्याला डिस्टन्स कुठून मोजायला सांगितले? एक्स पासून. डिस्टन्स एक्स पासून मोजायला सांगितले. डिस्टन्स एक्स पासून समजा 0.8 मीटर आलं, ते कुठंतरी इथे सी जवळ. आता मला सांगा, हा हलका आहे, हा इतकुसा अंतर ट्रॅव्हल करणार, हा जास्त अंतर ट्रॅव्हल करणार, असं पॉसिबल आहे का? हा जड आहे, हा जास्त अंतर ट्रॅव्हल करत आणि हा कमी अंतर ट्रॅव्हल करत सेम टाइम मध्ये. पॉसिबल आहे का? बिलकुल पॉसिबल नाही. मग हे तर डायरेक्ट बघितल्या कटलं पाहिजे. हे बघा, हे अंतर कमी ट्रॅव्हल करतोय हा, पण हा हलका आहे तर हा जास्त ट्रॅव्हल केला पाहिजे ना एक्स पासून, पण हा ऍक्च्युअल मध्ये याच्यानुसार काय कमी करतोय, म्हणून हे आन्सर कटलं. हे पण कमी करतं. एक पेक्षा जास्त अंतरावर, अर्ध्यापेक्षा जास्त, कारण अर्ध्यापेक्षा जास्त पार. राहतात कोणते तुक्का मारायला? हे दोन, याच्यापैकी मारत जा. असं जरी डोकं लावलं तरी चालतं. जर चांगले मार्क घ्यायचे, तुक्के मारायची वेळ नाही आणायची, तर अशी मेथड पाठ करायची. हे किती येतं? 25 एकक 25, खाली उरले 5, 50 2. बघा, आपल्या ऑप्शन नुसार पण आलं. रफ घेतलं तरी सुद्धा ऑप्शन मध्ये आहे. ठीक आहे, नीट पण तुम्हाला असेच आन्सर देतील जे तुमच्या रफ कॅल्क्युलेशनला सूट करते. त्यांना फक्त बघायचंय की तुम्ही असं इथं इतका अंतर, इथपर्यंत आन्सर काढून सोडून देतात काय. आणि एखाद्याचं इथं आन्सर आलं की यार याचं स्क्वेअर रूट नाही जमत, याचं असं नाही होत, याचं तसं नाही होत, अटकून जातो. इथून तुम्हाला बऱ्याच जणांना सुटणार नाही. इथून सुटला नाही तर इतकी स्टेप नाही जमणार, खतम. पाठ पाहिजे, भरपूर गोष्टी पाठ पाहिजे. तुम्ही मस्तपैकी हे करू शकता. तुम्ही समजा 22 चा स्क्वेअर काढला, 22 गुणिला 22 किती येणार? 22 44, 22 गुणिले 44, खाली आली 4, खाली 22 गुणिले 44, 484. ठीक आहे, 484. जर समजा याला इथं डॉट मारला, इथं डॉट मारला, तिथं डॉट मारला, खतम, किस्सा खतम. असे मी पाठ करा दोन्ही साईडनं. पटापट लक्षात आलं पाहिजे. ज्याला कॅल्क्युलेशन चांगली जमत तो नीट मध्ये बादशाह, बाकीचे असेच. ठीक आहे, आणखीन एक गणित देतो बघा. इथं जरा खिचडी झाली असेल, पुढच्या खिचडी घेऊ देत.
ठीक आहे. ठीक आहे. होमवर्क याचा आन्सर ग्रुपमध्ये मी टाकन, पण त्यांना दिली पर्सनली दिली. ज्याने जर मागच्या नोट्सचे क्वेश्चनचे नीचे आन्सर पाठवले त्यालाच पाठवा. ठीक आहे. मस्त प्रॉब्लेम आहे. सेम आहे तेच. काय इकडून हायड्रोजन येते, इकडून ऑक्सिजन येते. ऑक्सिजनचा मोलार मास पण दिले 32, इकडून 2, 5 मीटर हे पाईपाची साईज आहे. इथून x पासून किती डिस्टन्स वर पहिल्यांदा तुम्हाला वॉटर ड्रॉप होईल. फर्स्ट ड्रॉप अपीअर्स. कशाचा बघा, H2 आणि O2 हा O2 काय म्हणतं H2 म्हणजे इकडून H2 गेलं तिकडून O2 गेलं तर ह्या पाईपच्या आतमध्ये अशी काही कंडिशन आहे की दोघं एकमेकाला भिडले टच झाले की काय बनणार वॉटर. ठीक आहे. तर तुम्हाला इथून काय करायचंय डिस्टन्स काढायचंय. कसं काढणार, इतकं डिस्टन्स तुम्ही परत काय मानणार d मानणार. इतकं काय करणार d 5 मायनस d. ठीक आहे. मग तेच आपले हे सगळे कुटाने करायचे मस्तपैकी हे आणि मग चाललंय. ठीक आहे. एकदम सिंपल आहे हे. असं तरी येणार नाही याच्यात तर डायरेक्ट सोपं आहे. ठीक आहे. करून टाका.